तुम्ही कधी 2600 पायऱ्या चढून एखाद्या डोंगरावरील तीर्थक्षेत्राला भेट दिली आहे का? ते सुद्धा 2 ते 3 तास कडक उन्हात पायपीट करत. ऐकायलाच किती कठीण वाटतंय ना. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललंय. कारण कल्याणच्या ऐतिहासिक श्री मलंगगडावर भारताचा सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प अखेर सुरू झालाय. पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल की तिथे जायचं कसं आणि आता हे कसं शक्य झालंय? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मलंगगड आणि या नवीन प्रोजेक्ट बद्दल सर्व काही जाणून घेऊया. मलंगगड हा केवळ एक किल्ला नाहीये, तर तो 7व्या शतकातील इतिहासाचा साक्षीदार आहे. मौर्यांनी बांधलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून साधारण 800 मीटर उंचीवर आहे. या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे याची 3 स्तराची रचना. सर्वात खाली आहे पीरमाची, जिथे सुफी संत हजी मलंग बाबांची दर्गा आहे. त्यानंतर येते सोनेमाची आणि शेवटी सर्वात उंच असलेला बालेकिल्ला. ही जागा धार्मिक एकात्मतेचे एक उत्तम प्रतीक आहे. इथे दर्गा आणि महादेव मंदिर या दोन्ही श्रद्धास्थानांना भाविक तितक्याच भक्तीने भेट देतात. शिवाय निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठी इथून दिसणारे माथेरानच्या डोंगर रांगांचे दृश्य म्हणजे एक पर्वणीच असते. मित्रांनो, या रेल्वेसाठी भाविकांनी तब्बल 22 वर्ष प्रतीक्षा केली होती. 2004 मध्ये मांडलेला हा प्रस्ताव अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे पार करून 18 जानेवारी 2026 रोजी सत्यात उतरलाय. ही साधी रोपवे नाही, तर ही एक फ्युनिक्युलर रेल्वे आहे. म्हणजे काय, तर ही गाडी हवेत टांगलेली नसून 33 अंशाच्या तीव्र कोनात रुळावरून डोंगराच्या वर चढते. 1.5 किलोमीटरची ही मार्गिका देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सिस्टीम आहे. पूर्वी जो प्रवास करायला 2 तास लागायचे, तो आता फक्त 10 मिनिटात पूर्ण होतोय. आणि तिकीट दर किती आहे, तर एका व्यक्तीसाठी येण्या जाण्याचा प्रवास खर्च फक्त 150 रुपये आहे. एका वेळेस 120 प्रवासी यातून प्रवास करू शकतात आणि दर तासाला 1200 लोकांना वर नेण्याची याची क्षमता आहे. सुरक्षा महत्त्वाची आहेच. या रेल्वेमध्ये 5 स्तरांची सुरक्षा यंत्रणा म्हणजे 5 लेअर सेफ्टी बसवण्यात आली आहे. जर मानवी चूक झाली तरी स्वयंचलित ब्रेक ही ट्रेन थांबवू शकते. गडाच्या पायथ्याशी पार्किंग आणि इतर सोयी आता विकसित केल्या जात आहे, ज्यामुळे हा प्रवास ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी सुद्धा अधिक सुलभ होईल. तर मग तुम्ही कधी प्लॅन करताय मलंगगडला भेट द्यायचा? निसर्ग, इतिहास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा हा संगम अनुभवण्यासाठी नक्कीच एकदा जा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा, ज्यांना गड चढायचा कंटाळा येतो पण फिरण्याची आवड आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हायरल कारभारला सबस्क्राईब करायला विसरू नका.